नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं पालक पनीर बनवून दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आणि सगळ्यांना खूप आवडेल, झटपट होणारं हे आहे। तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेला आहे। तर त्या कढईमध्ये आपल्याला तेल इथं घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं पहिल्यांदा हे मसाले मी इथं घेतलेले आहेत। तर ते मसाले मी इथं पहिला भाजून घेणार आहे तेलामध्ये। तर खसखस घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडंसं दालचिनी, थोडंसं काळी मिरी आणि सोबतच थोडंसं हिरवी इलायची, असं काही खडे मसाले मी इथं घेतलेले आहेत। एक 7 ते 8 मी इथं काजूचे तुकडे घेतलेले आहेत। तर ते आपल्याला इथं पहिलं तळून घ्यायचे आहे। मी तेल न घालता तसंच इथं भाजून घेणार आहे। जर तुम्हाला हे तेलामध्ये तळायचं असतील 1 चमचा तेल घालून तरी तुम्ही करू शकता, पण मी इथं फक्त कढईमध्ये ह्याला गरम करून घेणार आहे। तर गरम करून घेतल्यानंतर त्याला मी आता इथं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे। आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथं तेल घातलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचा। त्यामध्ये मी इथं साधारण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे असं बारीक चिरून घेतलेलं आहे। तर ते आपल्याला इथं घालून 2 ते 3 मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इकडं मी मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे। आणि आता आपण जे इथं भाजून घेतलेले होते खडे मसाले, तर ते याच्यामध्ये घातलेलं आहे। सोबतच लसूण घेतलेला आहे, थोडंसं अद्रकचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि सोबतच 2 टोमॅटो आहेत, तो मी ह्याच्यामध्ये कट करून घालणार आहे। तर ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। आणि त्यानंतर मी इथं पालक घेतलेला आहे। तर पालकाला आपल्याला कट न करता असंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हे पालक आहे तो असं ठेवणार आहोत। साधारण एक 2च मिनटं आपल्याला हे गरम पाण्यात ठेवायचं आहे। तर सगळं पालक आहे तुम्ही असं पाण्यात ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता कलर आहे तो हिरवागार असं दिसत आहे। तर 1 मिनिट झालेला आहे। तर हे लगेच आपण काढून घेऊयात बाजूला पालक। आणि त्यानंतर इथं कांदासुद्धा छान असं परतवून झालेला आहे, बघू शकता कलर आहे तो खूप छान दिसत आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं आत्ता, तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। गॅस इथं बारीक ठेवायचं। तर सगळं मसाला ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिनटं छान असं वर तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथं बघू शकता पालक ही थंड झालेला आहे, त्यालासुद्धा मी इथं मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। तर हे आपल्याला मसाला आहे तो छान असं तेल सुटेपर्यंत एक 3 ते 4 मिनटं असंच बारीक किंवा मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं। आणि त्यानंतर पालक आपल्याला मिक्सरला लावून अशा पद्धतीचं बारीक करायचं आणि ते सुद्धा घालायचं आहे। जर तुम्हाला इथं घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांडीमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर मी इथं साधारण एक अर्धी वाटी पाणी इथं घालून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांडीला जे काही पालकाचं लागलेलं असेल तर ते सुद्धा इथं निघून जाईल। तर मी इथं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे। एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत। थोडंसं मी इथं धना पावडर घातलेलं आहे आणि थोडंसं जिरा पावडर, चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे। लाल तिखट तुम्हाला इथं घालायचं असेल तर साधारण एक अर्धा चमचा तुम्ही इथं घालू शकता। तर मी इथं हिरवी मिरची घातलेलं आहे, त्यामुळं घातलेलं नाही आहे। त्यानंतर साधारण एक मोठ्या चमच्याने मलाई मी घेतलेला आहे। मलाई किंवा फ्रेश क्रीम कोणतंही घेऊ शकता। आणि सोबतच एक 2 चमचे मी इथं तूप घातलेलं आहे।
त्यामुळे आपलं पालक पनीर आहे तो खूप छान दिसणार आहे आणि खायला लागणारसुद्धा खूपच छान आहे। तर सगळे एकदा छान असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही इथं बघू शकता आपलं हे पालक पनीर आहे तो खूप छान दिसत आहे। थोडंसं पालकाचा कलर बघू शकता बदललेलं दिसत आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये पनीर आहे तो घालून घ्यायचा आहे। साधारण एक अर्धी वाटी पनीर आहे तो मी अशा पद्धतीचं चौकोनीमध्ये कट करून घेतलेला आहे। तर ते घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस आहे तो बंद करायचा। तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।